मधून सांगितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 तास अभ्यास करत होते आणि आपल्याला 2 तास सुद्धा किंवा 1 तास सुद्धा शांतपणे आपण का बरं थांबू शकत नाही. आज एवढं खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आणि सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर असं या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तर मी माझे या प्रसंगी थोडक्यामध्ये तुम्हाला विचार सांगणार आहे. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यास आधी थोडंसं आपल्या इतिहासामध्ये आपण गेलो पाहिजे. आपल्या भारताची जी सामाजिक परंपरा होती, इतिहास होता, समाजाची जी घडण होती ती 4 याच्यामध्ये विभागलेली होती. तर सर्वात जो खाली होता समाजाची रचना, तर त्याला काय म्हणायचं, शूद्र. आलं लक्षात. त्याच्यानंतर वर होता वैश्य आणि वरून 2 नंबरला होता क्षत्रिय आणि सर्वात श्रेष्ठ जे स्वतःला समजायचे ते ब्राह्मण. तर बघा, ही वेदामध्ये रचना होती. वेद आपले खूप महान आहेत, परंतु एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी फायदा करतो ना, तेव्हा त्याला जसं पाहिजे तसा आपण अर्थ लावतो. मग त्या काळामध्ये वर्ण अवस्था नव्हती. माणसाच्या वेदाची रचना बघा, चुकीचा अर्थ लावलेला आहे. प्रत्येक गोष्टी समजून घेणं खूप गरजेचे आहे. तर वेदाची रचना मानवाच्या कल्याणासाठी झालेली आहे पृथ्वी तलावर, आणि त्याच्यामध्ये एकच सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये जे श्रेष्ठ गुण आहेत तो त्या वर्णाचा आहे. तर हे जे वर्ण आहे ते कशावरून आहेत, माणसाच्या कर्मावरून आहे. परंतु काही स्वार्थी माणसं असे होते की त्यांनी जन्मावरून वर्ण अवस्था ठेवली आणि आपल्या या समाजाची अधोगती तिथं झालेली आहे. सर्वांनी काही लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं, कारण आपण कुठपर्यंत येणार आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येणार आहोत. मग आपण सर्वात वर सांगितलं, तुम्ही मला सांगा सर्वात वर. आता एक उतरंड आहे समाजाची, तर सर्वात वर जे मडकं आहे ते कोण आहे, ब्राह्मण. 2 नंबरला कोण आहे, क्षत्रिय. ब्राह्मणाचं काम काय आहे, पूजा अर्चा करणं. 2 नंबर क्षत्रियांचं काम काय आहे, राजे, लढाई करणं. 3 नंबरला कोण आहे, वैश्य. वैश्य म्हणजे व्यापार उद्योग हे करणं. आणि सर्वात खाली तळागाळाला जो गेलेला आहे तो म्हणजे कोण, शूद्र. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्याकडे जे ज्ञान आहे, जे कर्म करतं त्याच्यावरून वर्ण ठरतं. मग ब्राह्मणाला चांगलं त्यांना वेदशास्त्र पाठ होते, ते पूजा अर्चा करायचे म्हणून ते ब्राह्मण झाले. ज्यांच्यामध्ये शौर्य हिंमत होती ते लढाईला जायचे ते झाले क्षत्रिय. जे चांगला व्यापार करायचे, आपल्या देशाची भरभराटी करायची ते वैश्य. आणि ज्यांना समजा शिक्षण घेता आलं नाही आणि ज्यांच्या कुवतीनुसार जे काम करता येतं, आपण 12 बलुतेदार म्हणतो, ते येतात शूद्रामध्ये. नंतर परंतु माणूस नंतर स्वार्थी झाला, स्वतःच्या फायद्यासाठी त्याने त्याचा अर्थ काढला आणि ब्राह्मणांना वाटलं की आम्ही जन्मसिद्ध ब्राह्मण आहोत. आता बघा, आपल्या आदिवासी भागामध्ये जर गेला तर तुम्हाला ही अशी जाती व्यवस्था आढळून येत नाही आहे. खरा आपल्या समाजाचं जे रूप आहे ते आपल्या दुर्गम आदिवासी भागामध्ये दिसतं. आपल्या आदिवासी भागामधला माणूस हा सगळ्या वर्णातलं सगळे कामं करतो. ज्याला मंत्र पूजा करता येतं तो लग्न लावतो. ज्यांना आपल्यामध्ये सुद्धा खूप सारे असे शूरवीर होऊन राजे गेलेले आहेत. आपल्यामध्ये व्यापारी करतात, आपल्यामध्ये शेतकरी आहेत, सगळं आहे. मग आज समाजामधलं खरं रूप जे प्रतिबिंबित होतं ते आपल्या ह्या आदिवासी भागामध्ये होतं. आणि असं रूप सगळीकडेच राहायला पाहिजे होतं, परंतु ते तसं नव्हतं. ब्राह्मणांना वाटायला लागलं की आमचा जन्मसिद्ध आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही ब्राह्मणामध्ये जन्म केलेला आहोत आणि फक्त पूजा अर्चा करणं हे आमचाच अधिकार आहे. त्यांनी स्वतःला ठरवून घेतलं. मग एखाद्या ब्राह्मणाला एखादा श्लोक येवो न येवो, तो जन्मला ब्राह्मणाच्या घरी म्हणून तो स्वतःला ब्राह्मण समजायला लागला. क्षत्रियामध्ये असे आपण काही पाहतो की त्या राजाला हातामध्ये तलवार सुद्धा घेता येत नव्हती आणि तो स्वतः क्षत्रिय क्षत्रिय म्हणायला लागला, कारण त्याचा जन्म कुठं झालेला होता, त्याचा जन्म झालेला होता क्षत्रिय कुलामध्ये. व्यापारामध्ये
त्यांच्या पिढ्यानं पिढ्या आजोबाने कमवून ठेवलेलं होतं आणि तो तसाच व्यापार पुढे जायचा. आणि मग शेवटी कोण राहिला? शूद्र. आणि तो शूद्र तो काय झाला? शूद्र. आणि या समाजाच्या उच्चभ्रू या लोकांचा सगळा भार कोणाला सोसावा लागला? तो शूद्रांना. आणि अशाच या तळागाळामध्ये जो स्वतःला शूद्र असं समजलं जातं जातीमध्ये, त्या जातीमध्ये 14 एप्रिल 1891 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आता विचार करा त्या काळामधली परिस्थिती कशी होती. समाजाने त्या शूद्र लोकांसाठी इतकं वाईट अवस्था होती की त्यांच्या पाठीमागे असा झाडू बांधला जायचा आणि त्यांना जर थुंकायचं असेल तर समोर त्यांच्या गळ्यामध्ये मडकं ठेवलं जायचं. थुंकी सुद्धा त्यांची एकदम अपवित्र मानली जायची. शंकर भाऊंनी सांगितलं त्यांच्यासाठी पाण्याची सुद्धा सर्वात दूरचा ग्रह कोणता होता? तर तो माठ जो होता ना तो होता. विचार करा, थुंकाय झालं तर त्या मडक्यामध्ये थुंकायचं आणि त्यांच्या पावलं चालल्यामुळे ती माती अपवित्र झाली असा भ्रम होता, म्हणून त्यांच्या पाठीमागे झाडू बांधला जायचा आणि तो झाडूने ते सगळं साफ करायला लावायचं. सगळंच घाण काम जे काय आहे ते कोणाला करायला लावायचं? शूद्राला करायला लावायचं. शूद्रांची वस्ती दलित वस्ती म्हणून ती गावापेक्षा दूर ठेवली जायची. गावामधल्या मंदिरामध्ये त्यांना देवदर्शनाचा अधिकार नव्हता. शिक्षणामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळे उच्चभ्रूचे मुलं त्या वर्गामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाहेर बसून शिक्षण घ्यायचे. पण ते शिक्षण सोडले का त्यांनी शिक्षण? त्यांनी काय म्हटलं? मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहे पण या हिंदू धर्मामध्ये इतके अन्यायकारक चालीरीती आहेत, मी कधी हिंदू म्हणून मरणार नाही आहे. बघा, आपण कोणत्या जन्मामध्ये कोणाच्या पोटी कोणाच्या आई वडिलाच्या कुठं जन्म घ्यावा हे आपल्या हातामध्ये आहे का? नाही. आपल्या हातामध्ये आहे फक्त आपलं कर्म. काय आहे आपल्या हातामध्ये? कर्म. आपण ज्ञान घेऊन शिक्षण घेऊन कर्माने आपण आपलं भविष्य चेंज करू शकतो. मग त्या छोट्याशा बाबासाहेबांना तेव्हा उमगलं. आता तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा सहन होत नाही आहे. इकडे वगैरे जांभळा देऊ नको, इकडे लक्ष दे की तुम्हाला आम्ही हे सगळी खटपट तुमच्यासाठी आहे बाळांनो. तुम्ही 2 तास सुद्धा स्वतःमध्ये कॅपॅसिटी तयार करून घ्या की मला बाबासाहेब आंबेडकर बनायचं आहे. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आपण प्रत्येक या महान नेत्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो आणि लगेच घरी गेल्या विसरून जातो. मी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तेव्हा सुद्धा सांगितलं की दररोज आपल्यामधला शिवाजी महाराज जागा झाला पाहिजे. त्याच पद्धतीनं दररोज आपल्यामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागा झाला पाहिजे. युवराज भाऊने आता सांगितलं की आपण फक्त काय करतो? ढोल ताशे लावतो, डीजे लावतो, पार्ट्या करतो आणि फटाके उडवतो आणि सांगतो की मी मोठ्या महामानवांची जयंती साजरी करत आहोत. आदिवासी दिन आला का आपण फक्त तेवढ्या दिवसापुरता आदिवासी आपल्यामधला जागा होतो. शिवजयंती आलं का तेवढ्या दिवसापुरता आपला मावळा आपल्यामधला जागा होतो आणि आंबेडकर जयंती आली का तेवढ्या पुरता बाबासाहेब आपल्यामधला जागा येतो. पण तो अशाने आपल्या प्रगती होणार आहे का? नाही. तर तो छोटा भीम होता, त्यांनी ठरवलं माझा जरी शूद्रामध्ये जन्म झाला ना परंतु मी शिक्षण असं घेईन, मी असं शिक्षण घेईन की माझं तर कल्याण करलच, परंतु हे माझे हजारो वर्षापासून जे बांधव शूद्र आहेत ना त्यांच्या न्याय हक्कासाठी मी लढे. अरे ते जगणंच काय जगणं? स्वार्थी जगणं, स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी म्हाड्या बांधा, गाड्या बांधा, सगळं करा आणि एक दिवस तुमचा ऍक्सिडेंट होईल, तुम्ही जाल, तुम्हाला गावातही कोणी कुत्र विचारत नाही. पण हे महामानव बाबासाहेबांच्या डिग्र्या सुद्धा आपण मोजू शकत नाही. आपल्याला दम लागतो, दम. एवढ्या त्यांनी डिग्र्या घेतल्या. त्यांनी जर ठरवलं तर करोडो रुपये स्वतःसाठी कमवले असते आणि आयुष्य आरण्यामध्ये स्वतःचं जीवन जगितलं असतं. परंतु त्यांनी तसं केलेलं नाही. अख्ख्या आपल्या हजारो पिढ्यांचं कल्याण केलेलं आहे. म्हणून युवराज भाऊंनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नव्हते, शूद्रांचे नव्हते, तर अख्ख्या या विश्वांचे होते. त्यांचं जे कार्य आपण तिथपर्यंत समजून घेतलं पाहिजे. मग बाबासाहेबांनी सांगितलं मला किती हाल अपेक्षा होऊ द्या परंतु मी माझं शिक्षण सोडणार नाही. कारण ते म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते दूध प्राशन करेल
तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि ते शिक्षणाचं दूध आपण कशासाठी घ्यायचं? परिवर्तन करण्यासाठी. खडेश्वर भाऊनी सांगितलेलं आहे, तुमचे आई वडील आजी आजोबा शिकले नाही, आज त्यांना गिरणाऱ्याच्या तिथं रांगेत जाऊन थांबावं लागतं. जसं गुरांचा बाजार भरतो ना, तसं माणसांचा बाजार भरतो. पावसाळ्यामध्ये आम्ही येताना पाहतो त्यांची खूप अशी अवस्था होते. तिथं त्या आपल्या बाया माणसाला उभा टाकायला सुद्धा जागा नसतं आणि तिथं बोली लागली जाते की कोण धडधकट आहे त्यांनाच मी कामाला घेऊन जाईल. आपले बिचारे इथून डब्बा घेऊन तिथं जातात, परंतु त्यांना तिथं काम पण लागत नाही. मग तुम्हाला तशी तुमची अवस्था होऊ द्यायची आहे का? नाही. मग शिक्षण घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्यांना खूप स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे जाऊन प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी सगळ्या डिग्र्या घेतल्या. नंतर जे तेव्हा भारतात परत आले ना, त्यांनी ठरवलं मी जे भोगलेलं आहे, मी जे कष्ट केलेलं आहे, ते माझ्या कोणत्याही बांधवासाठी याच्या पुढे हा अन्याय झाला नाही पाहिजे. तर याच्यासाठी मी माझं अख्खं आयुष्य माझ्या समाजाच्या बांधवाच्या विकासासाठी मी अर्पण करणार आहे, समर्पित करणार आहे. बाबासाहेबांनी वेगवेगळी चळवळ उभारली, त्यांनी वसतिगृह तयार केले, शिक्षणासाठी वेगवेगळे शाळा सुरू केल्या त्यांनी. त्याच्यानंतर समाजामध्ये मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश नव्हता. आपल्या नाशिकचंच उदाहरण घेता येईल, काळाराम मंदिर. येथे आपल्या प्रवेशासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर खुलं करण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी तिथं सत्याग्रह केला. बघा, बाबासाहेब फक्त एका जातीसाठी काम केलं नाही, त्यांनी आपल्या शूद्र बांधवाचा तर कल्याण झाला. तिथून त्यानंतर बाबासाहेबांनी उघडलेले जे वसतिगृहामध्ये कितीतरी बांधव शिकले आणि समाजाच्या मोठमोठ्या पदापर्यंत त्यांनी पोहोचले. त्याच्यानंतर बाबासाहेबांकडे जिम्मेदारी, जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी एवढं ज्ञान घेतलेलं होतं. कायदे पंडित होते ते. त्यांनी इंग्लंडचं जे कोर्ट आहे त्या इंग्लंडच्या कोर्टामध्ये ज्या प्रसिद्ध न्यायाधीश आहेत त्यांचे फोटो लागलेले आहेत. आणि विश्वामधला एकमेव माणूस आहे, आपल्याला अभिमान असला पाहिजे, ते आपल्या भारत देशाचे होते. ते आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं तिथं तैल चित्र लावलेलं आहे. जसं आपल्या संसदेमध्ये विदा सावरकर अशा महान नेत्यांचं लावलेलं आहे, तसं एकमेव. आणि आज विश्व शिक्षण दिन आहे. विश्वासाठी प्रेरणा आहे, फक्त आपल्या भारतासाठी नाही आहे तर अख्ख्या विश्वासाठी प्रेरणा आहे की ज्या खतर परिस्थितीमध्ये बाबासाहेब एका पावाच्या तुकड्यावर 18 तास अभ्यास करायचे. रात्रीला ते दिव्याखाली, तिथं अंधार होता, त्या दिव्याखाली रस्त्याच्या तिथं बसून सुद्धा ते अभ्यास करायचे. तर आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत का नाही? आपल्याला आहेत का नाही सुविधा? शाळेत तुम्हाला काय काय भेटतं? खायला भेटतं, पुस्तकं भेटतं, आपल्याकडे डिजिटल टीव्ही आहे, शिकवायला एवढे शिक्षक आहेत. आम्ही तळमळी सांगतो, तुमचे आई वडील एवढं तुम्हाला तयार करून शाळेमध्ये पाठवतात, सगळ्या गोष्टी आणून देतात. मग आपण त्याचा काय उपयोग केला पाहिजे का नाही? मग आज आपण सर्वांनी ठरवूयात, आजच्या दिवशी आपण ठरवूयात की या क्षणापासून आम्ही प्रत्येक क्षण हा कशासाठी लावू? सत्कारणी लावू. आणि हे परिवर्तन कशासाठी झालेलं आहे? शिक्षण. सर्वात मोठं शस्त्र काय आहे? शिक्षण. तलवार घेऊन आपण क्रांती करू शकत नाही, परंतु आपण ज्ञान घेऊन समाजामध्ये काय करू शकतो? क्रांती करू शकतो. मग ज्या वेळेस आपण मोठमोठ्या नेत्यांचे विचार अंगीकारू आणि आपण डीजे लावणं आणि नुसतं गाणे म्हणणं, डान्स करून जयंती साजरे करणं, ही परंपरा आपण बंद करूयात. तर बाबासाहेबांच्या आजच्या दिवशी कमीत कमी एक नवीन पुस्तक आपण वाचायला सुरुवात करूयात आणि प्रत्येकाने ज्ञान घेऊया आणि काहीतरी आपण सामाजिक कार्य करूयात. या महामानवांच्या विचाराचा दीप, त्यांना तीच खरी श्रद्धांजली असेल जेव्हा त्यांनी हजारो कार्य केले, परंतु आपण एक तरी कार्य, एक तरी ध्येय उराशी बाळगून जाऊया. जेव्हा प्रत्येक जण असं ठरवेल ना, तेव्हाच आपल्या समाजामध्ये परिवर्तन येणार आहे. आणि पुन्हा कधी ती अन्यायकारक जाती व्यवस्था आपल्या भारतामध्ये तयार होणार नाही आहे. इथं कोणी खालच्या जातीचा नाही की वरचा नाही, आपण सगळे समान आहोत. शाळेमध्ये युनिफॉर्म बघा, आपण सगळ्यांना सारखा वाटतो, कोणाच्या जातीभेदानुसार युनिफॉर्म वाटत नाही.
आणि आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा किंवा भारतातल्या कोणत्याही शाळेमध्ये जातीभेद मानला जातो का? नाही. समाजामध्ये जातीभेद मानला जातो का? नाही. मग तो आपल्याला कायमचा जातीभेद हा मिटवायचा आहे आणि समाजामधल्या सगळ्यांची प्रगती करायची आहे. त्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दररोज आपल्यामध्ये अंगीकारायचे आहेत. तर आज खूप आपल्या गावातील प्रतिष्ठित मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्यांनी आपले विचार प्रगट केले आणि आपल्या बालगोपाळांना अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले आणि त्यामध्ये मला माझे 2 शब्द सांगण्याची संधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.